गुड मॉर्निंग मित्रांनो। आज सकाळी सकाळी उठलो ना, पहिले हा मेंढीवाला टोपरा घालून ना स्वेटर घाललो, कारण माझ्या हातपाय ना मनमाने ओलून राहिले नाही। ती चवळीची भाजी कापत बसलो। हे भाजी मोठ्यानं आवडते आमच्या घरी। मग आमच्या घरी सकाळी सकाळची इडलीच्या पार्सल आला आणि पान हे पुरे साऊथ इंडियनच बनले आहेत। माय पोरं मनमाने खाल्ला ना, माझ्यासाठी 2च इडल्या वाचवून ठेवला। इडली खाल्लन बाबा, येते कार्टूनपणा याचे चालू झाले। धरलन रंग कांड्याने मनमाने असा रंगवत बसला ते तर झाला पहा ना, इकडे रंगवाले बसला। याले म्हणलो आपला घर नोय बापू, सोड, नाही तर घर मालकीन मोठ्यानं मारल मले। मग येते माय पार्सल आले तर आले। येते काय दाखवतो तुम्हाला, तर पहा ना, येते 6 नती आल्या। मोठ्यानं आवडल्या ह्या नती मला। मग ह्या दुसऱ्या पार्सलमध्ये पावायला गेलो ती येते होते हे प्लॅस्टिकचे डब्बे, जेवढे काही सामान बोलावलो ना, हा सगळा सामान ठेवासाठी होय। मग नती पाहिल्यावर मला काही राऊंड नाही झाला आणि पहिले ट्राय केलो, पहा ना कशी दिसतो बंदरींच्या वाणी। तेवढ्यातच माझ्या बापूच्या पप्पाने येते पार्सल आणला। पार्सलमध्ये होती चिकन। म्हणलं 1-2 पीस खावायला भेटेल, पण माझ्या नवऱ्यानं माझ्याकडे काही पाहिलंच नाही, कारण त्याला माहित होता हे मोठ्यानं चिकन खाते म्हणून। मग म्हणलं चिकन तर आपल्याला काही भेटला नाही। मग का केलो, हे 4 डब्यात आपला जेवढा सामान नेवायचा होता गावाले तो सगळा भरून ठेवलो, कारण मला 2 दिवसात गावी जायचं आहे आता। मग येते बनवलो गरम पोहे ना, आपल्या तोनही पोराले धरून खाल्लो। पण मी अखेर बदला घेतलोच, त्याला चिकनच आणायला लावलो, कारण मला खावायची होती चिकन। त्यानं आणला पाय। हे पाय मला मोठ्यानं आवडते। ते म्हणते तुला खावायचं आहे ना, तूच भाज। मग त्यानं मला हे चिकन मस्त मॅरिनेट करून दिला। मग 1 तासानं अशी मस्त झणझणीत भाजी बनवून घेतलो ना, दुसऱ्या साईडला बनवलो भाकरीसोबत खाल्लो तर एवढी टेस्टी हे भाजी लागली का असा वाटत होता का 2 किलो काऊन नाही आणला। मी मस्त चिकन खाऊन घेतलो आणि येते मग पूर्ण चिकनची ताकद काढून घेतलो। मग सगळ्याचे जेवण झाल्यावर यायची अशी मस्ती चालू झाली। मस्ती तर चालू झाली, पण हा काही पोरगा जवळ जात नव्हता, कारण याईनं वाघाचा टोपरा लावला तर हा मनमाने भिवत होता। मग याईनं धरला ना, हा टोपराच काढून फेकून दिला, माझ्या पोरगा जवळ ये नाही म्हणून। तर असा होता आमचा आजचा दिवस। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि चॅनलला अजून तरी फॉलो नसेल केला तर नक्की करा, कारण यानंतर तुम्हाला आता गावाकडचे व्हिडिओ पाहायला भेटेल। कोणाकोणाला गावाकडचे व्हिडिओ पाहायला आवडतील मला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।